विधानसभा आपलीच आहे आणि साहेब विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपलाच विजय होणार। आम्ही सगळे महाराष्ट्राचे कार्यकर्ते तुमच्या सोबत आहोत। देवेंद्र फडणवीस आगे बढ़ो। भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतः चर्चा करतायत। त्यांचं म्हणणं फडणवीसांचं की मी वरिष्ठांशी बोलेन आणि मग निर्णय घेईन। नक्कीच आम्ही त्याच मताशी सहमत आहोत। आमच्या नेत्यांवरती आम्हाला विश्वास आहे। आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असतील, आमचे मुंबईचे अध्यक्ष आशिष पवार साहेब, आशिष शेलार साहेब असतील किंवा आमचे इतर वरिष्ठ सगळे नेते असतील, आमचे आमदार प्रवीण दरेकर साहेब असतील, सगळे नेते त्यांना समजावतील। पण एक कार्यकर्ता म्हणून आम्हाला आमच्या नेत्याचा अभिमान आहे। देवेंद्रजींनी महाराष्ट्रासाठी काय केलंय हे आम्ही पाहिलेलं आहे आणि आमच्या नेत्याने राजीनामा द्यावा असं आम्हाला अजिबात वाटत नाही। अजिबात नाही। जर पराभवाची जबाबदारी जर देवेंद्रजींनी घेतली असेल तर देवेंद्रजींच्या पराभवामध्ये प्रत्येक कार्यकर्ता म्हणून आमचीही ती नैतिक जबाबदारी असं आम्हाला वाटतं। आणि जो काय पराभव झाला देवेंद्रजींना आम्ही राजीनामा देऊच देणार नाही। देवेंद्रजी राजीनामा देणारच नाहीत, आम्ही त्यांना देऊच देणार नाही। देवेंद्रजी हा महाराष्ट्राचा हा नेता आहे, मोठा नेता आहे आणि देवेंद्रजींनी राजीनामा देऊ नये याच्यासाठी आम्ही आलोय। आम्ही त्यांचं समर्थन करण्यासाठी आलोय। देवेंद्र जी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। देवेंद्र जी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। महाराष्ट्र का नेता कैसा हो, महाराष्ट्र का नेता कैसा हो, आहेत। समर्थक जमायला सुरुवात झालेली आहे। घोषणाबाजी करतायत। महाराष्ट्राचा नेता कसा असावा तर तो देवेंद्र फडणवीसांसारखा असावा अशी घोषणाबाजी करतायत आणि याला कारण ठरलेलं आहे ते देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेत केलेलं खळबळजनक वक्तव्य की मला आता सरकारमधून मोकळं करा, आम्ही फडणवीसांना राजीनामा देऊ देणार नाही अशी समर्थक भूमिका मांडतायत आणि समर्थक त्यांच्या घराबाहेर आता जमायला सुरुवात झालेली आहे। सागर बंगल्याबाहेर ही घोषणाबाजी बघतो आहोत आपण। मुंबईतल्या सागर हे निवासस्थान प्रचलित आहे। निवडणुकीच्या आधीच्या सगळ्या घडामोडी, नाराजी दूर करण्याचं काम, उमेदवार ठरवण्याचं काम सगळं सागर बंगल्यावर झालं होतं आणि सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस राहतात तर तिथे आता कार्यकर्ते जमायला लागलेले आहेत। कार्यकर्ते असं म्हणतायत की आमचा नेता देवेंद्र फडणवीस आहे आणि त्यांना आम्ही राजीनामा देऊ देणार नाही। हे सगळं कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचं प्रेम आहे, त्यांच्या भावना ते बोलून दाखवतायत या घोषणाबाजीमधून, या आंदोलनातून। एका बाजूला नवी दिल्लीमध्ये घडामोडी घडतायत, सत्ता स्थापनेसंदर्भातल्या घडामोडी, एनडीएच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। बैठक आत्ताच पार पडली। या बैठकीमध्ये ज्यांना आपण किंग मेकर म्हणत होतो ते किंग मेकर नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू दोघेही दिसले, जे पंतप्रधानांच्या बाजूला बसले होते। सत्ता स्थापनेचा दावा कदाचित आज उरलेल्या दिवसामध्ये किंवा उद्या केला जाईल आणि 8 तारखेला शपथविधी होईल एनडीएचा असं कळतं आहे। आणि त्याच्या बरोबरीने म्हणजे दिल्लीत या घडामोडी घडत असताना आज पत्रकार परिषद भाजपने, महाराष्ट्र भाजपने घेतली आणि त्यात देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की मी माझ्या वरिष्ठांना ही विनंती करणार आहे की मी या महाराष्ट्रातल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारतो आणि आता मला सरकारमधून मोकळं करा। आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर यांच्याशी अधिक बोलूया। तुषार, समर्थक देवेंद्र फडणवीस समर्थक, भाजप समर्थक आता सागर बाहेर जमायला सुरुवात झालेली आहे, घोषणाबाजी करतायत, काय सांगाल? सर समर्थकांना तुम्ही भेटलात, सर समर्थक निरोप देतो जा बेटा सर्व सगळे निघा आलेले आहेत। कारण की ज्या पद्धतीने हे माझं हे गेलं हे खाली वाग बुमन कर साहिल बुमन करतो। मगाशीच सांगितलं आम्ही, मगाशीच तुम्हाला सांगितलं आहे की माननीय देवेंद्रजींनी आपल्या समोर मांडताना त्यांच्या भावना त्यांनी मांडल्या
आणि साधारण त्यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली आणि केंद्राशी ते बोलतील. मला वाटतं असा कुठलाही निर्णय होणार नाही. त्यांच्या भावना आहेत ते मांडतील आणि मला वाटतं केंद्राचे आमचे नेतृत्व जे आहे तेही सुद्धा याला काही मान्यता देणार नाही. देवेंद्रजी सरकारमध्ये राहूनही आमच्या महाराष्ट्राच्या बूथपर्यंतच्या कार्यकर्त्याशी पुढच्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये पुन्हा महायुतीचं सरकार यावं याकरता काम करू शकतील आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये प्रचंड ताकद निर्माण करणे, महाराष्ट्राच्या संघटनेमध्ये पुन्हा एकदा सर्व कार्यकर्त्यांना कामात लावणे त्यांचा मोठा अनुभव आहे. मागच्या अनेक वर्षापासून ते बूथपर्यंत काम करतात. साहजिक त्यांना असं वाटतं की कार्यकर्त्यांसोबत पुन्हा संघटनेमध्ये एकदा जोरात काम सुरू झालं पाहिजे, कार्यकर्त्यामध्ये ऊर्जा असली पाहिजे. तर मला वाटतं की आम्ही सर्व लोक, आम्ही कोर कमिटीचे लोक, मी स्वतः, आम्ही सर्व त्यांची मदत घेऊच आणि सरकारमध्ये काम करूनही ते महाराष्ट्राच्या संघटनेला आणि आमचं सरकार पुन्हा येण्याकरता प्रचंड मेहनत ते करतील याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही आहे. सर, एकीकडे तुम्ही देवेंद्र फडणवीसांची समजूत घालताय तर दुसरीकडे म्हणजे तुम्ही वारंवार सांगतो आहे की असा कुठलाही निर्णय त्यांनी भावना मांडली आहे. बघा, भावना मांडली आहे आणि भावना त्यांनी केंद्राला कळवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय नेतृत्व अशा कुठल्याही भावनेला मला वाटतं विचार करणार नाही. त्यांची भावना क्लिअर आहे. काही ते संन्यास घेतात का, काही सोडून चाललंय महाराष्ट्र, असं नाही आहे. त्यांची भावना सरळ आणि सोपी आहे की जर 4 महिने पुन्हा एकदा पूर्ण महाराष्ट्राच्या प्रवासात ते निघाले तर पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये प्रचंड ताकदीची आपली तयारी करता येईल आणि पुन्हा या महायुतीचं सरकार महाराष्ट्रात येईल. याकरता अध्यक्ष असेल, मी असेल, आशिष शेलार असेल, आमची कोर कमिटी असेल, 400-500 लोकांची आमची मेन टीम आहे, यांच्यासोबत पूर्ण वेळ राहताना शेवटी सरकारमध्ये काम जेव्हा करतं तेव्हा सरकारला खूप सांभाळावं लागतं. त्यांची भावना असं आहे की दोनही त्या ठिकाणी करू शकू का. त्यांना एकदा पुन्हा महायुतीचं सरकार आणायचं या महाराष्ट्रामध्ये, ते येणारच आहे. पण संघटना पूर्ण ताकदीने पुन्हा कामात लावणे, माझ्यासोबत आणि त्यांचा सपोर्ट मिळाला तर पुन्हा एकदा आपल्या या महाराष्ट्रात नवीन ऊर्जा तयार होणे. पण आमची सर्वांची विनंती आहे कोर कमिटीची त्यांना की त्यांच्यामध्ये एवढी क्षमता आहे देवेंद्रजीमध्ये की संघटना आणि सरकार या दोघांमधला समन्वय करून महाराष्ट्राला ते पुढे नेऊ शकतात, महायुतीला पुढे नेऊ शकतात. इतकी क्षमता यांच्यामध्ये आहेत. आता हनुमंतरायामध्ये खूप क्षमता होती, पण हनुमंतरायाला कधी कधी आठवण करून द्यायला लागत होती की तुमच्यामध्ये क्षमता आहे की तुम्ही लंकेला पार करून लंका जाळून वापस येऊ शकता, असं हनुमंतरायाला सांगायचं म्हणजे आठवण करून द्यायला लागत होती. पण देवेंद्रजीला आम्ही तेच सांगतोय की त्यांच्यामध्ये एवढी क्षमता आहे की पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढून संपूर्ण महाराष्ट्राच्या गावागावात जाऊन सरकार सुद्धा सांभाळून महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा नवचैतन्य निर्माण करू शकतात. एवढी क्षमता देवेंद्रजीमध्ये आहे आणि ती नक्की ते करतील. कुठलाही सरकारमधून ते बाहेर जाणार नाही. तयार झाले देवेंद्र फडणवीसांचे तुम्ही जसे चांगले सहकारी असतात तसे त्यांचे विश्वासू सहकारी मोहित भारतीने एक महत्वाचं ट्विट केलंय. देवेंद्र फडणवीस या व्यक्तीची कुठेतरी इमेज कमी करण्यासाठी सरकारमधलेच काही मंत्री आणि बडे नेते याला जबाबदार आहेत. त्यांचा नेमका रोग कुणावरती आहे? नाही, याच्यामध्ये त्यांनी त्यांचं व्यक्तिगत मत मांडलं असेल, देवेंद्रजींची भावना आहे, त्यांची भावना त्यांनी व्यक्त केली आणि शेवटी राज्याचे नेते म्हणून कुठल्या गोष्टीचा पराभव झाला तर त्यांना तर वाईट वाटणारच आहे की एवढं महाराष्ट्रामध्ये त्यांनी काम केलं आहे, मुख्यमंत्री म्हणून काम केलं आहे, उपमुख्यमंत्री म्हणून जीवाचं रान करतात आहे, लहान लहान गोष्टीसाठी ते सेन्सिटिव्ह आहेत. त्यामुळे साहजिक वाटतं की थोडा पराभवामध्ये काही गोष्टी वाटतात. निश्चित करायला हवी, एकट्या माणसावर जबाबदारी नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. जबाबदारीच नाही त्यांची एकट्याची, सामूहिक जबाबदारी आहे. माझी जबाबदारी आहे, आशिष शेलारांची आहे, कोर कमिटीची आहे, आम्ही पूर्ण त्या ठिकाणी सहकाऱ्यांची आहे, आम्ही सर्वांनीच त्या ठिकाणी काम केलं आहे. त्यामुळे एकट्याची जबाबदारी काय राहू शकत नाही. शेवटी नेता आहे, नेत्याला असं वाटतं की माझी जबाबदारी आहे. पण मी तुम्हाला वारंवार सांगतो, आता याच्यामध्ये खूप प्रतिप्रश्न नको, क्लॅरिटी असावी. देवेंद्रजी कुठला